हॅलो फ्रेंड्स, वेलकम टू अवर थ्रेडेड ड्रीमस्केप चॅनल. आणि मी आहे प्रतीक्षा. तुम्हा सर्वांचे आपल्या नवीन अशा व्हिडिओमध्ये स्वागत करते. तर आज आपला आरी वर्कचा फ्री ऑनलाईन क्लासचा तिसरा दिवस. तर मैत्रिणींनो, मागील व्हिडिओमध्ये आपण आरी वर्कच्या सामानांची माहिती बघितली, वरिंगला कापड कसं फिक्स करायचं हे बघितलं होतं. तर आज आपण आता डायरेक्ट आपल्या कामाला सुरुवात करणार आहोत. तर महत्त्वाचा पॉईंट म्हणजे की आरी वर्कमध्ये बरेच स्टिचेस असतात. यामध्ये बेसिक स्टिच जी असते ती म्हणजे चेन स्टिच. तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण काय बघणार आहे? चेन स्टिच. सो चला तर मग आपण आपल्या व्हिडिओला सुरुवात करूया. तर मैत्रिणींनो, इथे आपण हा जरीचा धागा व चेन स्टिच साठी लागणारी सुई घेतलेली आहे. हा जरीचा धागा आपण चेन स्टिच साठी व बीड्स वर्क साठी वापरतो. आता आपण काय करणार आहे, सर्वप्रथम ह्या जरीला वर्क करण्यापूर्वी गाठ मारून घ्यायचे. मी तुम्हाला दाखवते गाठ कशी मारायची ते. मैत्रिणींनो, अशा पद्धतीने 2 ते 3 वेळा गाठ मारून घ्या. गाठ थोडीशी मोठी हवी, साधारणतः एवढ्या साईजची तरी गाठ हवी. आता गाठ मारून झाल्यावर हा जो उरलेला धागा आहे हा कटरच्या साह्याने कट करून घेतला तरी चालेल अशा पद्धतीने. तर मैत्रिणींनो, वर्क करताना सुई ही उजव्या हाताचा अंगठा व मधल्या बोटामध्ये पकडायची, तुम्ही बघू शकता. आणि आपली जी गाठ मारलेली जरी आहे ना, ती गाठ आपल्या डाव्या हाताच्या मधल्या बोटावरती ठेवून त्याच्यावरती आपला अंगठा ठेवायचा. हा जो धागा आहे ह्या रिकाम्या बोटाच्या साईडहून घेऊन परत इथे पकडायचा अशा पद्धतीने. जेव्हा हा धागा आपण रिंगच्या खालती पकडतो तेव्हा अशा प्रकारे सुईच्या नाकामध्ये हा धागा आपल्याला अटकवायचा आहे. आता मी ही जरी रिंगच्या खालच्या बाजूला ठेवून देते व हा जो काय धागा आपण पकडलेला आहे हा हात खालच्या बाजूलाच पकडायचा व दुसऱ्या हातामध्ये सुई. मी तुम्हाला दोन्ही व्ह्यू मध्ये दाखवायचा प्रयत्न करते मैत्रिणींनो. आता बघा, सुईचं टोक वरच्या दिशेला. आता आपण सुई खालती घालायची. आपण जो धागा पकडलेला आहे तो सुईमध्ये अटकवायचा. धागा वर ओढायचा, थोडा खेचला की आपली गाठ खालती फिक्स होते. परत धागा थोडा पुढे घ्यायचा, परत सुई खालती घालायची व एका हाताने आपला धागा पकडलेला आहे तो धागा सुईच्या भोवती फिरवून घ्यायचा. तुम्ही व्हिडिओमध्ये बघू शकता. परत सुई वरती घ्यायची व वरती घेतली की पाठीमागे टर्न करून परत पुढे टर्न करायची. परत तुम्ही बघू शकता, सुई खालती घातली, धागा सुई भोवती फिरवून घेतला, परत धागा वरती घेत असताना सुई पाठीमागे टर्न करायची, परत पुढे टर्न, परत सुई खालती घालायची, परत धागा त्या सुई भोवती गुंडाळायचा, परत सुई वरती घेत असताना पाठीमागे टर्न करायची, परत पुढे टर्न. सेम तीच प्रोसेस अशा पद्धतीने मैत्रिणींनो चेन स्टिच बनवायची असते. तर मैत्रिणींनो, चेन स्टिचमध्ये खूप अवघड असं काहीच नाही. ज्यांना पण सुई पकडताही येत नाही ते पण हा व्हिडिओ बघून चेन स्टिच बनवू शकतात. तर चला मग यापुढील पार्ट आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये बघूया. जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करायला विसरू नका व अशाच नवनवीन व्हिडिओसाठी आपल्या थ्रेडेड ड्रीमस्केप चॅनलला सबस्क्राईब करा.